मुलांनो, 10वी मराठी या पाठ्यपुस्तकातील 2021-22 परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे म्हणजेच वगळण्यात आलेला आहे किंवा 25% कमी केलेला अभ्यासक्रम याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। इथे आपल्याला मराठी पुस्तकाची अनुक्रमणिका दिसत आहे। पाठांचे विभाजन एकूण 4 विभागांमध्ये केलेले आहे। आपण आता विभागवार कोणते पाठ कमी केलेले आहेत ते पाहूयात। पहिल्या विभागातील वसंत हृदय चैत्र हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही। त्यानंतर दुसऱ्या विभागातील मनक्या पेरेन लागा हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही। पहिल्या विभागातील वसंत हृदय चैत्र आणि दुसऱ्या विभागातील मनक्या पेरेन लागा या 2 पाठांव्यतिरिक्त बाकीचे सगळे पाठ परीक्षेसाठी असणार आहेत। आपण आता तिसऱ्या विभागाकडे जाऊयात। तिसऱ्या विभागामध्ये काळे केस हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही। त्याचबरोबर चौथ्या विभागातील सोनाली पाठ परीक्षेसाठी असणार नाही। तसेच निर्णय हा पाठ सुद्धा परीक्षेला असणार नाही। या व्यतिरिक्त इतर सर्व पाठ परीक्षेसाठी असणार आहेत। म्हणजे तिसऱ्या विभागातील काळे केस, चौथ्या विभागातील निर्णय आणि सोनाली, पहिल्या विभागातील वसंत हृदय चैत्र आणि मनक्या पेरेन लागा हे पाठ परीक्षेसाठी असणार नाहीत। वगळण्यात आलेले जे घटक आहेत त्या पाठांना जोडून असलेला व्याकरणाचा कोणताही घटक, कृती तसेच इतर भाषिक कृती वगळण्यात आलेल्या नाहीत। फक्त या पाठांखालील स्वाध्याय परीक्षेला असणार नाहीत। आता पहा, भाषिक अभ्यास असेल किंवा इतर कृती असतील त्या परीक्षेसाठी येणार आहेत हे लक्षात ठेवायचं। त्यांचं अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन होणार आहे। केवळ जे पाठ वगळण्यात आलेले आहेत त्या पाठांखालील स्वाध्याय कृती मूल्यमापनातून म्हणजेच परीक्षेतून वगळलेले आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवायचं। उदाहरण म्हणून आपण एक पाठ पाहूयात। उदाहरण म्हणून काळे केस या पाठाखाली तत्पुरुष समास अभ्यासण्यासाठी आहे। हा अभ्यासासाठी प्रश्न असणार आहे हे लक्षात ठेवायचं। फक्त या पाठाखाली असणाऱ्या स्वाध्याय कृती परीक्षेसाठी असणार नाहीत हे लक्षात घ्यायचं। इथे आपल्याला या पाठाखालील स्वाध्याय कृती दिसत आहेत, या परीक्षेसाठी असणार नाहीत। मात्र इथे आपल्याला भाषा अभ्यासमध्ये तत्पुरुष समास दिसत आहे। तत्पुरुष समास परीक्षेसाठी असणार आहे। थोडक्यात जे पाठ वगळलेले आहेत त्या पाठांखालील स्वाध्याय येणार नाहीत, परंतु त्याच पाठाखाली असणारा भाषा अभ्यास, व्याकरणाचा घटक हे परीक्षेसाठी असणार आहे। हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। नमस्कार मुलांनो, आज आपण 10वी हिंदी या विषयाचा शासनाने 25% कमी केलेला अभ्यासक्रम पाहणार आहोत। म्हणजेच शासनाने कोणते पाठ स्वयं अध्ययनासाठी ठेवलेले आहेत ते आपण पाहूयात। तसेच परीक्षेसाठी कोणते पाठ असणार आहेत, कोणत्या पाठाखालील प्रश्नोत्तरं विचारली जाणार आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। मुलांनो, इथे तुम्हाला 10वी हिंदीची अनुक्रमणिका दिसत आहे। या अनुक्रमणिकेचे 2 भाग केलेले आहेत, पहिली इकाई आणि दुसरा भाग दुसरी इकाई। आपण प्रथमतः पहिली इकाईमध्ये कोणते पाठ कमी झालेले आहेत ते पाहूयात। पहिली इकाईमध्ये दुसरा पाठ लक्ष्मी हा तुम्हाला परीक्षेसाठी असणार नाही। त्यानंतर 5वा पाठ गोवा जैसा मैंने देखा हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही। त्यानंतर खुला आकाश हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही। त्यानंतर 11वा पाठ कृषक का गान हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही। पुन्हा एकदा पहा, लक्ष्मी, गोवा जैसा मैंने देखा, खुला आकाश, त्यानंतर कृषक गान असे एकूण 4 पाठ परीक्षेसाठी असणार नाहीत। शासनाने हे पाठ्यघटक वगळलेले आहेत, परंतु या पाठांखाली असणारा भाषाबिंदू, उपयोजित लेखन हे परीक्षेसाठी असणार आहे हे लक्षात ठेवायचं। किंवा या पाठांखाली जर अपठित गद्यांश आलेला असेल तर तो परीक्षेसाठी असणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं। हे 4 पाठ सोडून बाकीचे सर्व पाठ परीक्षेसाठी असणार आहेत। आपण आता दुसऱ्या इकाईमध्ये काय कमी झालेलं आहे ते पाहूयात। इथे तुम्हाला दुसरी इकाई दिसत आहे। या दुसऱ्या इकाईमध्ये काय कमी झालेलं आहे ते पाहूयात। दुसऱ्या इकाईमध्ये
तिसरा पाठ श्रमसाधना हा यावर्षी परीक्षेला असणार नाही। त्यानंतर 8वा पाठ अपनी गंध नहीं बेचूंगा हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही। हा पूर्ण पाठ परीक्षेसाठी असणार नाही, परंतु या पाठांखाली असणारे भाषाबिंदू उपयोजित लेखन परीक्षेसाठी असणार आहेत। मुलांनो, थोडक्यात काय तर जे पाठ वगळण्यात आलेले आहेत अंतर्गत मूल्यमापन म्हणजेच तोंडी परीक्षा, स्वाध्याय यांसाठी या पाठांखालील सहामाही परीक्षा, वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवरील प्रश्न विचारले जाणार नाहीत। थोडक्यात पाठांशी संबंधित जे प्रश्न असतात किंवा पाठांखाली जो स्वाध्याय असतो तो परीक्षेसाठी असणार नाही। आपण पुन्हा एकदा सर्व पाठांची नावे ऐकूयात। लक्ष्मी, गोवा जैसा मैंने देखा, खुला आकाश, कृषक गान, श्रमसाधना, अपनी गंध नहीं बेचूंगा या पाठांखालील स्वाध्याय परीक्षेसाठी असणार नाही। मात्र वगळण्यात आलेल्या वरील घटकांना, पाठांना, कवितांना जोडून असलेले म्हणजेच या गद्य पाठांखाली किंवा पद्य पाठांखाली असलेले बिंदू, त्यानंतर उपयोजित लेखन, व्याकरणाच्या कृती असतील किंवा नवीन व्याकरण असेल किंवा अपठित गद्यांश असेल किंवा इतर कुठल्या भाषिक कृती असतील तर त्या वगळण्यात आलेल्या नाहीत। हे घटक मूल्यमापनासाठी म्हणजेच परीक्षेसाठी असणार आहेत। या सर्वाचा अर्थ असाच होतो की केवळ वगळण्यात आलेल्या गद्य व पद्य पाठांखालील त्या संबंधित स्वाध्याय कृती वगळलेल्या आहेत, मात्र भाषिक कृती, उपयोजित लेखन, भाषाबिंदू हे वगळण्यात आलेले नाहीत। मुलांनो, तुम्हाला असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलवर तुमच्या इयत्तेचे सर्व विषयांचे पाठस्पष्टीकरण, स्वाध्याय, उपयोजित लेखन या सर्वांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मुलांनो, 10वी इतिहास 25% शासनाने जो अभ्यासक्रम कमी केलेला आहे तो आज आपण पाहणार आहोत। इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील कोणते पाठ परीक्षेसाठी असणार आहेत आणि कोणते पाठ असणार नाहीत याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज घेणार आहोत। मुलांनो, इतिहासाच्या पुस्तकाची इथे तुम्हाला अनुक्रमणिका दिसत आहे। आता या अनुक्रमणिकेनुसार आपण पाहूयात की कोणते पाठ परीक्षेला असणार आहेत आणि कोणते असणार नाहीत। पहिला पाठ परीक्षेसाठी असणार आहे, दुसरा पाठ परीक्षेसाठी असणार आहे, तिसरा पाठ परीक्षेसाठी असणार आहे, चौथा पाठ भारतीय कलांचा इतिहास हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही। त्यानंतर प्रसार माध्यमे आणि इतिहास पाठ परीक्षेसाठी असणार आहे। मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हा पाठ परीक्षेसाठी असणार नाही। त्यानंतर खेळ आणि इतिहास हा पाठ परीक्षेसाठी असणार आहे। त्याचबरोबर पर्यटन आणि इतिहास हा पाठही परीक्षेला असेल आणि ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हा पाठसुद्धा परीक्षेला असेल। म्हणजेच इतिहास विषयाचे एकूण 2 पाठ परीक्षेला असणार नाहीत। भारतीय कलांचा इतिहास आणि मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हे 2 पाठ परीक्षेला यावर्षी असणार नाहीत। हे पाठ्यघटक यावर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत। अंतर्गत मूल्यमापन म्हणजेच तोंडी परीक्षा, स्वाध्याय यांसाठी तसेच सहामाही वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर प्रश्न विचारले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची। मात्र इतर जे पाठ आहेत त्या पाठांच्या खालील प्रश्न परीक्षेसाठी विचारले जातील। मुलांनो, इथे तुमच्यासमोर 10वी राज्यशास्त्राची अनुक्रमणिका आहे आणि आपण अनुक्रमणिकेमध्ये कोणते पाठ वगळलेले आहेत ते पाहणार आहोत। या अनुक्रमणिकेमध्ये भारतीय लोकशाही पुढील आव्हाने हा एकमेव पाठ या अनुक्रमणिकेतून वगळलेला आहे किंवा यावर्षी याच्यावरचे कोणतेही प्रश्न बोर्ड परीक्षेला तसेच अंतर्गत मूल्यमापनात स्वाध्यायांसाठी विचारले जाणार नाहीत। बाकीचे 4 पाठ परीक्षेसाठी असणार आहेत। विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे। मुलांनो, 10वी इतिहास या पुस्तकातील प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास, प्रकरण 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
आणि राज्यशास्त्राचे प्रकरण 5 भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने ही यावर्षी परीक्षेसाठी असणार नाहीत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. नमस्कार मुलांनो, आज आपण 10वी भूगोल या विषयाचा शासनाने 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये 25% कमी केलेला अभ्यासक्रम कोणता आहे तो पाहणार आहोत. मुलांनो, इथे तुम्ही नोंद घ्या. ज्या पद्धतीने तुमचा मराठी विषयाचे पाठच्या पाठ सरकारने कमी केलेले आहेत, म्हणजे बरेचसे धडे कमी केलेले आहेत. उदाहरणार्थ सोनाली, काळे केस, वसंत हृदय चैत्र असे अख्खेच्या अख्खे धडे कमी केलेले आहेत. तसं भूगोल विषयामध्ये केलेलं नाही. प्रत्येक पाठातील काही भाग कमी करण्यात आलेला आहे. तो कोणता भाग आहे हे आपण आत्ता इथे पाहणार आहोत. तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने वार्षिक परीक्षेची तयारी करायची आहे हे समजेल. आता इथे जो भाग दिलेला आहे तो कमी स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला भाग तुम्हाला दिसेल. म्हणजे हा भाग तुम्हाला स्वतः अभ्यासायचा आहे आणि या भागावर आधारित अंतर्गत मूल्यमापनासाठी प्रश्न विचारले जातील. म्हणजेच स्वाध्यायासाठी किंवा तोंडी परीक्षेसाठी प्रश्न विचारले जातील, परंतु या भागावरील प्रश्न वार्षिक परीक्षेला विचारले जाणार नाहीत. वार्षिक परीक्षा म्हणजेच बोर्डाची परीक्षा किंवा तुमच्या शाळेत ज्या परीक्षा होतील त्यांना यावर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत. मुलांनो, इथे तुम्हाला पृष्ठ क्रमांक दिसेल, इथे कॉलम दिसेल. कॉलम म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये हे पुस्तकाचं पान आहे आणि पुस्तकाच्या पानामध्ये 2 भाग केलेले आहेत. या बाजूला तुम्हाला पाठ्यांश दिलेला आहे आणि तसंच या बाजूला दिलेला आहे. या बाजूचा पाठ्यांश म्हणजे कॉलम 1 आणि या बाजूचा पाठ्यांश म्हणजे कॉलम 2 असा अर्थ होतो. मी तुम्हाला एक उदाहरण दाखल पाठाचं दाखवणार आहे. थोड्या वेळाने आपण ते पाहूयात. आता इथे क्षेत्रभेट हा पाठ आहे आणि या क्षेत्रभेट पाठामधील काय काय कमी करण्यात आलेलं आहे ते आपण पाहूयात. पृष्ठ क्रमांक 2 वरील क्षेत्रभेटी दरम्यान सातत्याने कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल आणि कडधान्यांचे पीक व कमी पर्जन्य यांचा सहसंबंध जोडा हा भाग स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 3 वरील बहुउद्देशीय धरण प्रकल्प याविषयी माहिती मिळवा आणि पर्जन्यमानातील फरक वनस्पतींवरून समजतो हे विधान योग्य वाटते का? पर्जन्यातील फरक आणखी कशावरून लक्षात येतो हा भाग स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. पृष्ठ क्रमांक 7 वरील समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते आणि भरती ओहोटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती? पृष्ठ क्रमांक 8 वरील क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल आणि क्षेत्रभेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल? त्याचबरोबर क्षेत्रभेटीचा अहवाल तुम्ही कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल हा भाग शासनाने स्वयं अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना ठेवलेला आहे. इथे क्षेत्रभेट पाठाचं तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळेल. हा भाग शासनाने स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. मात्र यावर कुठल्याही प्रकारचा बोर्ड परीक्षेसाठी किंवा शाळेमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्न विचारले जाणार नाहीत. अंतर्गत मूल्यमापनासाठी प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पुढे जाऊयात. स्थान विस्तार हा पाठ आहे. या पाठामधील पृष्ठ क्रमांक 10 वरील कॉलम 2 मध्ये तुम्हाला मी आता कॉलम सांगितलं. पुस्तकाचं हे पान आहे. पानामध्ये 2 बाजूंना लिखाण पाठ्यांश दिलेला आहे. यातील हा भाग म्हणजे कॉलम 1 आणि हा भाग म्हणजे कॉलम 2. कॉलम 2 मधील 2.1च्या साहाय्याने 25 मिनिट पूर्व रेखावृत्त, पान नंबर 10 व 11 मधील कॉलम 2 आणि 1 यामधील आकृती 2.1चे निरीक्षण करा हा भाग. पान नंबर 11 वरील कॉलम 2 मधील 2.2च्या साहाय्याने पूर्व तक्ता पूर्ण करा हा भाग. पान नंबर 12 वरील 2.3 मध्ये पुढील घटक दाखवा, दिशादर्शक दाखवा हा भाग. पान नंबर 13 वरील पहा बरे जमते का, तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला ते शोधा, कॉलम 1 मध्ये हा भाग आहे. मुलांनो, तुम्हाला मी हे जेव्हा सांगत आहे त्यावेळी तुमच्यासमोर भूगोलचं पुस्तक घ्या आणि मी जे सांगत आहे ते ऐकत ऐकत तुम्ही पृष्ठ क्रमांकावर त्या बाबी चेक करत जा आणि तुम्ही तिथे कोणता भाग बोर्ड परीक्षेला असणार नाही त्याच्या व्यवस्थित खुणा करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना त्या गोष्टी सहज लक्षात येतील. इथे पुढील पाठ आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. यामध्ये पृष्ठ क्रमांक 16 मध्ये
1 व 2 कॉलममध्ये सांगा पाहू दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात दिसतो आणि पान नंबर 19 वरील कॉलम 1 व 2 मध्ये करून पहा इत्यादी मुद्दे हा भाग स्वयंअध्ययनासाठी असेल। पुढे जाऊयात, हवामान हा पाठ घेऊयात। या पाठातील 27 पान नंबरवर कॉलम 1 मध्ये सांगा पाहू रिओ दी जानेरिओमध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल। पृष्ठ क्रमांक 27 वर पहा बरे जमते का अतिदक्षिणेकडील प्रदेश तक्ता पूर्ण करा। त्यानंतर पृष्ठ क्रमांक 28 वर कॉलम 1 व 2 यामध्ये सांगा पाहू या शहरांचे सम व विषम हवामानात वर्गीकरण करा। पान नंबर 29 वर जरा डोके चालवा, उदाहरणार्थ ग्रीष्म म्हणजे काय। त्यानंतर खाली येऊयात आपण थोडंसं, पान नंबर 31 वर पहा बरे जमते का हा कॉलम 1 मध्ये भाग आहे। त्याच पानावर कॉलम 2 मध्ये पहा बरे जमते का पर्जन्यमानाचा संबंध काय असेल हा भाग कमी केलेला आहे। मुलांनो, तुमच्या लक्षात येईल की शासनाने अभ्यासक्रम कमी करत असताना पहा बरे जमते का, त्यानंतर जरा डोके चालवा, सांगा पाहू अशा प्रकारचे जे प्रश्न हिरव्या रंगामध्ये किंवा थोड्याशा केशरी रंगामध्ये चौकोनांमध्ये दिलेले आहेत तो भाग कमी केलेला आहे हे लक्षात घ्यायचं। पुढे जाऊयात, नैसर्गिक वनस्पती व प्राणी हा पाठ पाहूयात। इथे पान नंबर 35 वर कॉलम 1 व 2 मध्ये भारत व वन्यजीवन कोणत्या कारणामुळे त्यांचा अधिवास या भागात असेल हा भाग स्वयंअध्ययनासाठी आहे। पान नंबर 36 वर पहा बरे जमते का कोणत्या ठिकाणी ते शक्य आहे याचं सादरीकरण तयार करा आणि पान नंबर 36 वर जरा डोके चालवा त्यांची नावे काय हा भाग शासनाने या पाठातील स्वयंअध्ययनासाठी ठेवलेला आहे। पुढे जाऊयात, लोकसंख्या हा पाठ बघूयात। लोकसंख्या या पाठातील पान नंबर 39 वर जरा डोके चालवा लोकसंख्येची घनता किती हा कॉलम 2 मधील भाग। पान नंबर 40 वर पहा बरे जमते का भारतातील सर्व राज्यांमध्ये आहे का ते शोधा। पान नंबर 41 वर करून पहा कोणत्या वयोगटात हा फरक प्रामुख्याने आढळतो हा भाग। पान नंबर 43 वर जरा डोके चालवा सहसंबंध का व कसा। पान नंबर 44 वर करून पहा आलेखांसाठी संभाषण तयार करा व लिहा। जरा डोके चालवा परिणाम अर्थव्यवस्थेवर कसा होईल हे कॉलम 2 मध्येच सगळं आहे। त्यानंतर पान नंबर 44 वर पहा बरे जमते का कोणता निष्कर्ष काढता येईल हा भाग स्वयंअध्ययनासाठी ठेवलेला आहे। मानवी वस्ती या पाठामधील स्वयंअध्ययनासाठी असलेला भाग पाहूयात। पान नंबर 46 वर कॉलम 1 आणि 2 मध्ये जरा विचार करा नागरी आहेत की ग्रामीण ते सांगा। थोडे आठवूया विद्यापीठ तक्ता पूर्ण करा। त्यानंतर पान नंबर 47 वरील कॉलम 1 मध्ये करून पहा त्यांचे दाट किंवा विरळ वितरण यावर भाष्य करा आणि पान नंबर 50 वर जरा डोके चालवा परिणाम करणारे घटक कोणते हा भाग स्वयंअध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे। पुढे पाहूयात, पाठ क्रमांक 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या पाठातील पान क्रमांक 52 वरील पहा बरे जमते का 2016 मधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्र यांचा स्थूल उत्पन्नातील फरक सांगा आणि त्याच पानावरील कॉलम 1 मधील करून पहा अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ते सांगा। पान नंबर 52 वरच कॉलम 2 मध्ये थोडे आठवूया निवासाची व जेवणाची सोय करणे हे तक्ते पूर्ण करणे हे स्वयंअध्ययनासाठी असतील। त्यानंतर पान नंबर 53 वर येऊयात। दोन्ही भाग कॉलम 2 मधील कमी केलेले आहेत। जरा विचार करा विकास वेगाने करू शकतात आणि नकाशाशी मैत्री फळे व भाज्या हा भाग स्वयंअध्ययनासाठी आहे। पान नंबर 55 वर कॉलम 1 आणि 2 मध्ये थोडे आठवूया प्रवाहांची नावे सांगा आणि पहा बरे जमते का कोणत्या देशात प्रचलित आहेत ते लिहा हा भाग कमी करण्यात आलेला आहे। त्यानंतर पान नंबर 56 वर कॉलम 1 मध्ये करून पहा नकाशाला नावे द्या। पान नंबर 58 वर कॉलम 1 मध्ये जरा डोके चालवा उत्पादन कसे काय होत असेल हा भाग स्वयंअध्ययनासाठी ठेवलेला आहे। त्यानंतर पान नंबर 9 वर येऊयात। यामध्ये 9वा पाठ पर्यटन वाहतूक व संदेशवहन या पाठातील काय कमी करण्यात आलेले आहे ते पाहूयात। यामध्ये 61 पानावरील कॉलम 1 व 2 मध्ये 61 पानावरील कॉलम 1 व 2 मध्ये करून पहा प्रमाणावर वाढवण्यामागचे कारण काय असेल
आणि सांगा पाहू गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता, हे भाग कमी केलेले आहेत. पान नंबर 63 वर नकाशाशी मैत्री आणि जरा विचार करा कोणत्या वाहतूक साधनांचा उपयोग प्रामुख्याने केला जात असेल, हा भाग स्वयंअध्ययनासाठी आहे. पान नंबर 65 वर पहा बरे जमते का आणि तेथील स्थानिक वेळेनुसार तो किती वाजता घेतला असेल, हा भाग स्वयंअध्ययनासाठी आहे. पान नंबर 65 व 66 वरील कॉलम 2 आणि 1 मधील करून पहा या दोन बिंदूंमधील वेळेतील फरकांची गणना मिनिटांमध्ये करा. त्यानंतर पान नंबर 67 वरील जरा विचार करा येथे किती वाजले असतील, हा भाग स्वयंअध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. मुलांनो, तुम्ही लक्षात घ्या, करून पहा, सांगा पाहू, जरा विचार करा, पहा बरे जमते का, नकाशाशी मैत्री या प्रकारचे भाग तुम्हाला स्वयंअध्ययनासाठी यावर्षी ठेवलेले आहेत. उदाहरण म्हणून आपण एका पाठाचं पाहूयात. मुलांनो, भूगोल पुस्तकातील तुमचा स्थान व विस्तार हा जो दुसरा धडा आहे, या पाठामध्ये काय काय कमी केलेलं आहे ते पाहूयात, म्हणजे तुम्हाला बाकी सर्व पाठांचं पाहण्यात सोपं जाईल. आता आपण इथे येऊयात. पान नंबर 10 वर दुसरा कॉलम आहे, पान नंबर 10 आहे. दुसऱ्या कॉलममध्ये 2.1 हा भाग कमी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पान नंबर 10 आणि 11 वरचा पुन्हा एक 2.1 कॉलम कमी करण्यात आलेला आहे, म्हणजे हा वरचा 2.1चा आणि हा खालचा 2.1चा, आणि हाच भाग 11 नंबर पानापर्यंत जातो आहे. त्याच्यामुळे इथे हा सुद्धा भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पान नंबर 11 वर 2.2 जो भाग आहे तो कमी करण्यात आलेला आहे. इथे जो प्रश्न दिसत आहे तो स्वयंअध्ययनासाठी असेल. पुढे जाऊयात. पान नंबर 12 वर येऊयात. 2.3 हा भाग कमी करण्यात आलेला आहे. आकृती 2.3 मध्ये तुम्हाला जे घटक दाखवायचे आहेत तो भाग कमी केलेला आहे. पान नंबर 12 वर हा दुसरा कॉलम आणि त्याचबरोबर पान नंबर 12 वरचा हा या बाजूचा कॉलम हा सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. मग अशी मी तुम्हाला कॉलम म्हटलं होतं, हा भाग म्हणजे कॉलम 1 आणि हा भाग म्हणजे कॉलम 2, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पान नंबर 13 वर येऊयात आपण. पान नंबर 13 वर पहा बरे जमते का, हा कॉलम 1 मध्ये असणारा भाग कमी करण्यात आलेला आहे. या पद्धतीने जे मी तुम्हाला आत्तापर्यंत समजावून सांगितलेलं आहे ते प्रत्येक पाठानुसार तुम्ही पाहायचं आहे. मुलांनो, विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.